नशीब, कर्म, प्रारब्ध काय आहे? कधी कधी काय होतं ना की आपल्या एखाद्या निर्णयाबद्दल आपण स्वतःला खूप दोष देत राहतो आणि ते आपलं काहीतरी एखादी गोष्ट चुकलेली असते, त्यामुळे आयुष्यात दुःख आलेलं असतं किंवा काहीतरी चुकीचं झालेलं असतं आणि त्यामुळे आपण काय करतो, स्वतःला दोष देत राहतो की मी असं कसं काय केलं, माझी बुद्धी कुठं गेली होती वगैरे वगैरे. आपण स्वतःला बोलतो किंवा स्वतःला ब्लेम करतो. तर अशा केसमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे ना की स्वतःला ब्लेम करू नका. तुमची बुद्धी तशीच होणार आहे जसे तुमचे कर्म आहेत. आपले कर्म पाठीमागे जसे झालेले असतात त्यानुसार आपल्याला बुद्धी मिळत असते. याचं एक छोटंसं उदाहरण किंवा एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. एकदा काय असतं की एक पोपट असतो आणि तो पोपट बसलेला असतो झाडावरती आणि तिकडनं यमराज चाललेले असतात. तर ते यमराज काय करतात, त्या पोपटाला पाहतात आणि हसतात. तर पोपट टेन्शनमध्ये येतो, अरे बापरे, हे यमराज मला पाहून का म्हणून हसले, आणि ते यमराज निघून जातात त्यांच्या रस्त्याने. पण पोपट टेन्शनमध्येच राहतो. मग पोपट काय करतो, गरुडाची भेट घेतो आणि गरुडाला झालेला प्रकार सांगतो. तर गरुड म्हणतो, अरे बापरे, जर यमराज हसले तर याचा अर्थ मला वाटतंय तुझा टाईम आता जवळ आलाय जायचा, त्याशिवाय ते हसणार नाहीत. आणि मग तो गरुड काय करतो, तो म्हणतो काही प्रॉब्लेम नाही, मी तुला वाचवतो. तो गरुड काय करतो की त्या पोपटाला आपल्या पाठीवरती बसवतो आणि 7 समुद्रापार पलीकडे एका गुहेमध्ये नेऊन ठेवतो. आणि त्या गुहेमध्ये नेऊन ठेवतो आणि तिथं ठेवल्यावर त्याला सांगतो की तू काही काळजी करू नकोस, आता मी आता यमराजाकडे जातो आणि त्यांना सांगतो तसा जर काही प्लॅन असला तर तो आत्ताच्या आत्ता कॅन्सल करून टाका. तर ज्यावेळी तो गरुड यमराजांकडे जातो आणि त्यांना विचारतो की तुम्ही का म्हणून हसलात त्या पोपटाकडे पाहून. तर त्यावेळेस यमराज त्या गरुडाला सांगतात की अरे, तो जो पोपट होता ना, त्या पोपटाचं मरण 7 समुद्रापार पलीकडे एका गुहेमध्ये मांजराच्या खाण्याने होणार होतं. तर मला हसू आलं की हा एवढासा पोपट आणि एवढा 7 समुद्रापार पलीकडे कसा बरं जाणार, म्हणून मला हसू आलं. आणि ज्यावेळी हा गरुड मग तिकडनं निघाला, त्या गुहेपर्यंत परत एकदा गेला पोपटाला भेटण्यासाठी, तर त्यावेळी पोपट तिकडे मरून पडलेला होता, मांजराने खाल्लेलं होतं. तर असं असतात आपले कर्म. माणसाचे कर्म असे असतात की तुम्हाला ते तिथपर्यंत नेऊनच पोहोचवतात. त्यामुळे स्वतःला ब्लेम करू नका. जर काल काही चुकलेलं असेल तर चुकू देत, पण आज आपल्याला काय करायचं आहे एवढं जर आपल्याला क्लिअर माहिती असेल, आज आपल्याला काहीही चुकीचं करायचं नाही आहे. आज आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये, आज आपल्या हाताने कोणती चुकीची गोष्ट होता कामा नये, किंवा आज आपल्याकडून कोणतंही वाईट काम होता कामा नये. चांगलं आणि वाईट याची जाणीव प्रत्येकाला असते. अगदी लहान मूल तुम्ही जरी बघितलं तरीसुद्धा ते चुकीचं जे काम आहे ते झाकून लपवून करतं. मग आपल्याला माहिती आहे की चांगलं काय, वाईट काय, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, तरीसुद्धा आपण ते करतो. परमेश्वराने ते ज्ञान प्रत्येकाला दिलेलं आहे. तर आपण त्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे की जो आपल्या भविष्यासाठी चांगला ठरेल आणि आपलं जे काही मोक्षप्राप्तीचा द्वार आहे ते आपलं उघडलं जाईल आणि आपला या जीवनाचा प्रवास सुखमय होईल.